आबा चहा. अरे वा अंजली, हे काय अजून तयार नाही झाली? शाळेत नाही जायचं का? नाही म्हणजे आज सुट्टी घ्यायचं म्हणते मी. का काय तब्येत बरी नाही? नाही असं काही नाही. मग म्हणजे आज घरात कामही जास्त आहेत ना, मग सुट्टी घेते. बघा, काम इतरांना सांग, सुट्टी अजिबात घ्यायची नाही. काय सुट्टी घेतली म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान, आपल्यामुळं इतरांचं नुकसान होता कामा नये. नाही आबा, म्हणजे जरा बरंही वाटत नाहीये मला. मुलांचा अभ्यास मी भरून काढीन, पण आज खरंच नाहीये इच्छा जायची. ठीक आहे, मी आहे, काही लागलं तर हाक मार. नमस्कार साहेब. सोंदळे, आम्ही पेपर वाचतोय, तुम्ही नुसतेच उभे आहात. अशाने हे प्रकरण मिटणार आहे का? नाही साहेब. करा, काहीतरी करा. आणि मी मागितलेल्या माहितीचं काय झालं? माझ्या सह्या बाहेर गेल्या कशा? तेच कळत नाहीये साहेब. मला काय करायचं कळतच नाहीये. त्यात आज शिक्षक संघटना मोर्चा काढणार आहेत असं कळतंय. अहो, त्यांचं काम ते करणारच, तुम्ही तुमच्या कामात लक्ष घाला. आपली शाळा ही काळ्या फिती लावून तुमचा निषेध करणार आहे. हो, महाजन भेटले होते, म्हणाले संघटनेच्या पुढे काही करता येणार नाही, निषेध करावाच लागेल. एवढं उदास व्हायचं कारण काय? आपण काय चुकीचं केलं नाही तर वाईट वाटून घ्यायचं कारण काय? साहेब, तिने हात भाजून घेतलाय. काय अजून तयार नाही झाली? शाळेत नाही जायचं का? शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी तुमच्याकडे राजीनाम्याची मागणी करायला येणार आहेत असंही कळलंय. अंजली, अंजली, अंजली. हा बा, काही काम होतं. शाळेत का नाही जाणार तू? ते घरात काम आहेत. काम आहेत का शाळेत जायला घाबरलीस तू? म्हणजे काळी फीत लावून माझा निषेध करायला घाबरलीस तू? आबा, तुम्ही दोषी नाही आहात हे माहित असताना कसा करू मी निषेध? महाजन सर लादतायत माझ्यावर. शिक्षक संघटना झालेल्या प्रकाराचा निषेध करणारच, कामच आहे त्यांचं ते. आणि एक शिक्षक म्हणून तूही त्यांच्यात सामील झालं पाहिजे. पण आबा, होय, कर्तव्य भावनेपेक्षा श्रेष्ठ असत. काळी फीत लावून तू तुझं कर्तव्य कर, माझं कर्तव्य मी करतो. जा, फॉलोअप घ्या, करा काहीतरी. हो सर. चंदे, चंदे, ए चंदे. उठलं सा तुम्ही? अहो तुमच्याचकडे येत होती. नाही, झोप येत आहे अजून. जा पटाक देशी चहा घेऊन ये आमच्यासाठी. अहो चहाचं राहू द्या. अहो आधी मी काय सांगते ते ऐका. हे बघ चंदे, तुझं ते रामायण महाभारत जरा बाजूला ठेव आणि पट्टाक देशी चहा बरं आमच्यासाठी. पहिले जाऊन चहाचा. अहो ताईसाहेब, चहाच्या तरतरीचं काय घेऊन बसलायसा? अहो मी काय सांगते ते ऐका आधी. अहो उड्या मारशी ना उड्या. चंदे, आता जर फालतू बडबड करून आमची सकाळ खराब केल्यास का नाही, थोबाड रंगे ना तुझं. समजा बातमी जबरदस्त तरतरी असली तर आमची लई वापरलेली साडी गिफ्ट देईन तुला. होय, मग द्याच. अहो ताईसाहेब ऐका,
अव मॅडम काळी फीत लावून निषेध करणार आहे आबांचा. चंदे सकाळ सकाळ खुळवल्यास का काय? उग काय तर खोटं नाटक सांगू नका सा. अव नाही ताईसाहेब, हे काय बी खोटं नाटक सांग ना. अव ती शिक्षक संघटना आहे का नाही, ती काळी फीत लावून निषेध करणार आहे वय. आणि हा मॅडमला बी करावं लागणार आहे. अव आता साहेब सांगत होतं, तू तुझं कर्तव्य कर, निषेध कर. अव ताईसाहेब तुम्ही तिचं थोबड बघायला पाहिजे होतं वय. काळी फीत नाही, थोबाड काळ करून निषेध करायला सांगायला पाहिजे होता महाराणीला. वा 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 चंदे, लई भारी बातमी आणल्यास की, एकदम जबरदस्त. आमासने तर का नाही ही शिक्षक संघटना लई भारी आणि प्रामाणिक वाटायला लागल्या. वय वय. डायरेक्ट निषेध बिषेध असं कर्तव्यवान पाहिजे बघ खरं माणसानं. ताईसाहेब मला सांगा, आली का नाही तरतरी? हा मग एकदम जबरदस्त तरतरी आल्या बघ. मग द्या आता माझी साडी द्या. काय साडी? खुळे झालेस का काय तू? एवढी जबरदस्त बातमी सांगितल्यास पहिलं तोंड गोड करायला पाहिजे आमसनी. छान. आव ताईसाहेब आता तर तुम्ही म्हणताय ना, मग मी गिफ्ट देणार आहे तुला साडी, मग मला द्या साडी. जा म्हणलंय ना बघ. त्या महाराणीचं पडकं तोंड बघायचंय आमसनी. निघाला शाळेला? हो. काय झालंय? काही नाही, आज शाळेत जावंसच वाटत नाहीये. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका सर, काय बी होणार नाही. जावा तुम्ही. अहो का रडालाय तुम्ही? आज काही फीत लावून आबांचा निषेध करायचा आहे. कशी जाऊ मी शाळेत? मी नाहीच म्हणत होते शाळेत जायला, पण आबा काही ऐकायलाच तयार नाहीयेत. मला जा म्हणाले शाळेत. आबांनी सांगितलं तर बरोबरच असणार. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही जावा शाळेत. अहो, कशी जाऊ मी शाळेत? आबांचा निषेध कसा करू? अवघड आहे, पण करावं लागणारच ना. अहो पण यातून काही वेगळंच झालं तर? पत्रकारांना अशा बातम्या हव्याच असतात. आपण आपलं काम करत राहायचं, काहीच वाईट होणार नाही. तुम्ही जावा शाळेला. अहो पण खरंच जावा शाळेला, आणि तुम्ही नाही गेलात तर आबासनी वाईट वाटेल.
नमस्कार पाठक गायकवाड बाई. नमस्ते नमस्ते मॅडम. महाजन या 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 आपल्या अंजली पाठक गायकवाड बाई आपल्याच शाळेत शिक्षिका आहे. हे मी म्हणालो नव्हतो का? हा हा त्या या. आणि हो, हे आपल्या शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, हे उपाध्यक्ष, हे खजानीत आणि बाकी सगळे मान्यवर सदस्य साहेबांच्या राजीनाम्याचं मागणी पत्र घेऊन आलेत. या अंजली मॅडम अत्यंत चांगल्या शिक्षक आहेत. अहो चांगल्या, उत्तम उत्तम, शिवाय सगळ्या विद्यार्थ्यांच्या लाडक्या शिक्षिका आहेत. अहो या सुद्धा आज आपल्या बरोबर निषेध नोंदवणार आहेत. काल मी सांगितलंय त्यांना, त्यांची तयारी आहे ना? चला चला चला, राजीनामा पत्र पटकन घेऊन या. चला 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 चला. मला वाटतं वेळ योग्य नाही आपली, म्हणून सगळ्या घटना घडतात. आलेल्या अडचणींचा योग्य पद्धतीने सामना करायला पाहिजे. म्हणून म्हणतो मी, तुम्ही राजीनाम्याचं अस्त्र बाहेर काढा साहेब. जोंधळे, किती वेळा सांगायचं? मी राजीनामा देणार नाही. जाऊबाई, जाऊबाई कुठं गेल्या कुणास ठाव. शाळेला. अगो बाई, राणा भाऊजी, मामनजी, जाऊबाई गेल्या काय? का? तुमचं काय काम होतं का? काम म्हणजे खरं बघायचं होतं बघा. हा? अहो बघायचं म्हणजे ते सकाळ धरणं कुठं दिसना झाल्यात त्या, म्हणून विचारलं खरं. नाही, आज तुम्हाला लयच आठवण यायला लागली त्यांची. अहो नाही, ते खरंच कुठं दिसना झाल्यात म्हणून आम्ही आपलं काळजीनं. काल नाही का हात भाजला होता ना त्यांचा, म्हणून. विजय असो, विजय असो. शिक्षक एकजुटीचा विजय असो. शिक्षक एकजुटीचा विजय असो, विजय असो. विजय असो, शिक्षक एकजुटीचा विजय असो, शिक्षक एकजुटीचा विजय असो, विजय असो, विजय असो. विजय असो, शिक्षक एकजुटीचा विजय असो, शिक्षक एकजुटीचा विजय असो. आज काही पीठ लावून आबांचा निषेध करायचा आहे. कशी जाऊ मी शाळेत? जाऊबाई, मामनजी, विजय असो, विजय असो, विजय असो. शिक्षक एकजुटीचा विजय असो, 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 विजय असो. नमस्कार साहेब. नमस्कार. हे हा
हे आपल्या शिक्षक संघटनेचे सगळे पदाधिकारी आहेत. ते तुमची भेट घ्यायला आले. भेट नाही, निषेध नोंदवायला आलोय. हरकत नाही. अहो तुमचं कामच आहे ते. पण तुम्ही तुमचं काम योग्य पद्धतीनं नाही केलं असं यांचं म्हणणं आहे. ते अजून सिद्ध झालेलं नाही. आमच्यावर फक्त आरोप झालेत. तुमच्या खात्यात झालेल्या भ्रष्टाचाराचा आम्ही निषेध करतो. आमचं आंदोलन अधिक तीव्र करू. शिक्षक एक दुटी इच्छा, शिक्षक एक दुटी इच्छा, शिक्षक एक दुटी इच्छा, विजय असो, शिक्षक एक दुटी इच्छा, विजय असो, शिक्षक एक दुटी इच्छा, विजय असो, शिक्षक एक दुटी इच्छा, शिक्षक एक दुटी इच्छा, विजय असो, शिक्षक एक दुटी इच्छा, विजय असो, शिक्षक एक दुटी इच्छा. विजय असो. अहो पाठकबाईंना फीत बांधायचीच राहिली. अहो मग बांधा ना तुम्ही. मला वाटतं राजीनामा मागणी पत्र पाठकबाईंनीच द्यावं. आता ते गायकवाड आहेत. मग तर उत्तमच. नाही, मी एक साधी शिक्षिका आहे. पत्र अध्यक्षांनीच द्यावं. अहो मग अध्यक्षच विनंती करतायत ना तुम्हाला. द्या 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 पत्र. साहेब हे घ्या. जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहू आणि ठिय्या आंदोलन देऊ. तेही गायकवाड सोबत. बसा रे खाली. शिक्षक एक दुटी इच्छा, शिक्षक एक दुटी इच्छा.